आज कुठंतरी इथं कुठे काय केस गळत होते आणि नख गळत होते ते कुठे तिकडच. आता मी ते याला सांगितलं आपले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना त्याचं संशोधन शोध करायला, काय त्याच्यावर उपाय करायला. पण मी आपल्याला आणखी एक सांगतो, एक गळती आणखी लागली आहे. ती गळती रोज आपल्याला माहित आहे काय. आणि म्हणून त्यांची अवस्था शोलेतल्या असराणी सारखी आहे. आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे आहे कोण? आणि म्हणून थोडं मी कधी आपल्याला माहित आहे, मी तशा प्रकारचे आरोप कधी करत नाही, कमरेखाली कधी वार करत नाही, मी पातळी सोडून कधी आरोप करत नाही, हे आपल्याला माहित आहे. पण आरोप आरोप आरोप. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, जाऊ दे त्यांचं त्यांच्यापाशी, जो तो आपल्या कर्माने घालवतो. आणि म्हणून त्यांची अवस्था गिरे तो भी टांग ऊपर अशीच आहे, त्याला मी काय करणार. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की तुमच्याकडे आज बुलढाण्यामध्ये आज कुठलं ते रेल्वेचं मला काम सांगितलं, बुऱ्हाणपूर मलकापूर मोताळा बुलढाणा चिखली, या बाबतीत मला वाटतं अगोदर पण आपण काही कामं केली आहेत प्रतापराव. आणि या रेल्वे संदर्भात देखील आपण केंद्रीय मंत्र्यांशी बोलू आणि या ठिकाणी तुमचं जे काही ही मागणी आहे त्याला अंजाम देण्याचं आपण काम करू, त्याचा पाठपुरावा आपण करू. मोताळा औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यासाठी त्या कामाला देखील गती देण्याच्या सूचना दिल्या. काय झालं संजय त्याचं? मोताळा तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न देखील जो आहे तो बऱ्यापैकी आपण निकाली काढलाय. बरंचसं काय काय त्यांनी सांगितलंय, मी त्याच्यावर जात नाही. हरमोड सिंचन असेल, नळगंगा धरणात वळवणे पाणी असेल, गिरडा साठवण तलावाची क्षमता वाढवणं असेल, किनोळा शिवारामध्ये साठवण धरणाचे नियोजन असेल, या ठिकाणी लोणार सारखं जागतिक पर्यटन स्थळ आहे त्याचं देखील आपण जो काही विकास करतोय हे असेल, असे अनेक लोक आहेत. जळगावचं गुलाबराव म्हणाले नगर परिषदेला पैसे दिले, इथं देखील या ठिकाणी संजय गायकवाड किती पैसे तुम्हाला मिळाले? 1100 कोटी रुपये मी मुख्यमंत्री असताना यांना मिळाले. आता यांचे आकडे अजून जास्ती असतील बाकी लोकांचे. त्यामुळे शेवटी हे सर्वसामान्य मला आठवत आहे की महाविकास आघाडीच्या काळात बंद केलेल्या योजना आपण सुरू केल्या. जलयुक्त शिवार योजना असेल, देवेंद्रजींच्या काळात सुरू झाली, नंतर बंद झाली. मराठवाडा विदर्भ यातले पाणी सिंचनाचे प्रकल्प बंद पडले, ते आपण सुरू केले. मला आठवत आहे मुख्यमंत्री सहायता निधीचं पत्र आल्यानंतर मी कार्यालयात असेन, घरी असेन, कार्यक्रमात असेन, गाडीत असेन, आपल्या गर्दीमध्ये असेन, मी ताबडतोब सही करायचो. आणि पेन कधी शाई संपायची तेही मला माहित नाही. मला आठवतं एकदा कोल्हापूरच्या सभेमध्ये एक मुलगी आली होती आणि ती मुस्लिम होती. मी म्हणालो हिचं काहीतरी काम असेल. तिच्या हातात एक छोटूसं बाळ होतं. मी म्हणालो काय काम आहे तुझं? बोले इसका नाम दुआ है. अच्छा है. बोले नहीं, तुम्ही या मुख्यमंत्री सहायता निधीमधून पैसे दिले म्हणून माझं बाळ वाचलं, म्हणून मी त्याचं नाव दुआ ठेवलंय. मी मदत केलेली कधी मी सांगत नाही.